बोललेला आहे कधी पक्ष प्रवेश प्राध्यापक उदय चव्हाण यांचा 11 तारखेला आदरणीय अजितदादांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश होणार आहे। ज्येष्ठ नेते शेषरावजी चव्हाण यांच्यासह अनेक मंडळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करते आहे आणि त्या प्रवेशाच्या निमित्तानं चव्हाणवाडी बाराळी तालुका मुखेड जिल्हा नांदेड येथे दादाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि त्यावेळेस मोठ्या प्रमाणावर त्या भागातले आणि जिल्ह्यातले अनेक पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार। विधानसभा निवडणुकीनंतर अजितदादांचा तिसरा दौरा आणि तिन्ही दौऱ्याचे पक्ष प्रवेश होणार। लोकांची मानसिकता ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करण्याची मोठ्या प्रमाणावर मध्ये होते आणि प्रत्येकाला असं वाटते की दादा या ठिकाणी आले पाहिजे, दादांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश झाला पाहिजे भावना आहे। शिवशाही फुले आंबेडकरांना घेऊन चालणारा पक्ष म्हणून राष्ट्रवादीकडे लोकांना बघतायत आणि मला असं वाटतं की दादांचा हा तिसरा दौरा आहे। आपण पूर्वीचे 2 दौरे बघितले, हा तिसराही दौरा अतिशय मोठ्या प्रमाणावर पक्ष प्रवेशाच्या सोहळ्याचा होईल। भाजपाची काही मंडळी आहे, भाजपाची मंडळी देखो आगे आणखी काही सुरू झालेलं नाही। मी मागे तुम्हाला सांगितलं की काही मंडळी जर आमचे घ्यायचा प्रयत्न करत असेल तर मग ती तयारी राष्ट्रवादी काँग्रेसची आहे। झाली का तयारीचा काय विषय आहे, तयारीच राहते राजकारणामध्ये। काय बघून पंचांग बघून थोडंच राहते, तयारी ठेवाच लागते। अशोक चव्हाणच्याच घरामध्ये मी कोणाच्या घरामध्ये नाही, उदय चव्हाणाचे माझे गेले अनेक वर्षापासून संबंध आहे आणि शंकरराव चव्हाण साहेबांचे माझे त्या घराचे संबंध होते, त्याच्यामुळे मी पण त्या घरातला एक सदस्य होतो। आता ज्याचं त्यांनी घर सांभाळावं ना, आम्हाला म्हणण्यापेक्षा स्वतःचं घर स्वतः सांभाळावं। अजितदादांच्या सोबत प्रदेशाध्यक्ष माननीय तटकरे साहेब आहेत, अल्पसंख्याक मंत्री दत्ता मामा भरणे आहेत, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आहेत, राज्यमंत्री इंद्रनील नाईक आहेत आणि त्यासोबत पक्षाचे अनेक पदाधिकारी या कार्यक्रमाला आहेत। साहेब तुम्ही अंधारात पत्रकार परिषद घेत आहे आणि लाईट पण नाहीये, तर हे नांदेडकरांसाठी ग्रामीण आणि शहरी दोन्ही जिल्ह्यांसाठी सारखी परिस्थिती झाली आहे। 43-43 एक गोष्ट खरी आहे की गेल्या 4-5 दिवसापासून नांदेड जिल्ह्यामध्ये महावितरणचा लपंडाव, विजेचा लपंडाव सुरू आहे। या संदर्भामध्ये मी वरिष्ठालाही बोलेल आणि इथल्याही संबंधित अधिकाऱ्याला बोलेल। यामुळं परीक्षा देणारे, नेटचे परीक्षा देणारे विद्यार्थी असतील, विविध कार्यक्रम असतील, त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अडचणी होणार आहेत। महावितरणने त्यांची बाब समजून घेऊन सुधारणा करावी अशा पद्धतीची सूचना मी बोलेल अधिकाऱ्यांना।